चला सांगा पुढचा प्रश्न बघा काय लिहिलाय तो. हा कसं सोडवायला पाहिजे सांगा जरा. प्रश्न वाचला का? ए बाळा इकडे लक्ष आहे. 24 ते 92 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे? काय करायचं सांगा. मी सूत्र काय सांगितलंय? नैसर्गिक संख्या काय लिहायचं सूत्र? हा शॉर्टकट मध्ये लिहू का? पहिली संख्या हा अधिक शेवटची संख्या पुढं भागिले 2 हा गुणिले एकूण संख्या. सांगा मला कोणकोणत्या होणार आता? पहिली संख्या कोणती आहे? पहिली संख्या 24. लिहू नका रे, अगोदर समजावून घे. 24 अधिक दुसरं शेवटची कोणती? 92 भागिले किती करणार? 2 गुणिले एकूण संख्या किती येणार सांगा. हा कसं काढायचं एकूण संख्या? एकूण संख्या कशा काढणार सांगा मला. 92 वजा 24. हा किती करणार? पहिल्यांदा इथं करते बाजूला 92 वजा 24 अधिक 1 करायचं. का ते कळालं का? कारण आपण जर 1 ते 100 पर्यंत म्हटलं तर आपण 100 सांगू शकतोय. 1 ते 500 म्हटलं तर एकूण संख्या 500 सांगता येतात, बरोबर का? तसं 24 ते 92 म्हटल्यावर आपल्याला संख्या सांगता येतात का? नाही. म्हणून काय करायचं? 92 वजा 24 करायचं आणि अधिक 1 का करायचं? कारण पूर्ण 92 आणि 24 हा दोन्ही संख्या आपण घालवतोय. मग दोन्ही संख्या घालवून चालतील का आपल्याला? नाही. एक कुठली तरी जाणार, एक असणार. म्हणून 92 वजा 24 अधिक 1 करायचं. किती आलं सांगा? 92 वजा 24 68. 68 अधिक 1 हा म्हणजे आलेले 69. लिहू का इथं? किती येणार? 69 आलं का? आलं का? हा 24 आणि 92 ची बेरीज सांगा किती होणार? हा एवढा उशीर लावतात. 9 आणि 1 किती झाले? 4 6 9 2 10 11 116 भागिले 2 गुणिले 39. बोला किती येणार? 116 ला 2 बघा. हा 69 आहे. बोला 116 ला 2 भागल्यावर 58 बरोबर आहे. 58 गुणिले किती करणार? 69. चला 69 आहे की. हा करा गुणाकार. तुम्ही नाही करून देणार, तुमचं तुम्ही करा. सराव तुमचं होणं गरजेचं आहे की नाही सांगा. चला पुन्हाच पटपट कॅल्क्युलेशन होते बघूया. 58 गुणिले 69 किती येणार बघा. तेवढा वेळ 4002. नक्की का? झाले का सगळ्यांचं? 4002. 4002 आलं का सगळ्यांचं? 4002. ऑप्शन नंबर किती आहे बघा इथं? चौथा. 4002 आले का लक्षात? सूत्र कोणतं वापरायचं? इकडे लक्ष द्या. कधी पण क्रमशः नैसर्गिक संख्यांची बेरीज सांगितली तर काय करायचं? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले त्याला 2 आणि गुणिले किती करायचा? एकूण संख्या. तिथली एकूण संख्या कळाल्या का कशा काढायचं ते? 92 वजा 24 केले लक्षात आलं का? अधिक परत 1 करायचा. पुढचं सांगा आता. पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची बेरीज. बोला कोणतं सूत्र वापरणार? हा बरोबर सांगा. पहिली संख्या हा अधिक शेवटची संख्या हा भागिले 2 विराजला काय पाठ झाले का नाही रे? हा गुणिले एकूण संख्या. हा एकूण संख्या. आता पुढचं सगळं विराजला सांगायचं. चल सांग विराज पुढं. हा सांग. पहिली संख्या हा किती घ्यायचे? 50. हा 1 घ्यायचे. हा अधिक किती करू? 50 भागिले 2 हा गुणिले एकूण संख्या किती येणार? 50. हा बोला लावा भाग कितीचा जाणार बघ बरं. 2 नाही ह्याला 25 बरोबर का? मग किती येणार? 51 गुणिले 25. आलं लक्षात? 50 ला 2 न भागायचं ना, कारण 1 अंशात आणि 1 छेदात आहे त्याच्यामुळे. चला करायचं. नक्की का? 25 एके 25 25 पाचा 1,600. 1,600 आणि 1 म्हणजे 126 झाला की रे? आणि पाठ नव्हे 25 आहे. अरे 126 नव्हतं. 1275. हा 127 होणार ना ते. 1200 हा 1275. 25 एके 25 हातच्या गेला 2 रे. 25 पाचा 1,600. 1,600 आणि वरचे 2 म्हणजे 126 आणि 27. उत्तर किती आलं? 1275. आले का लक्षात? कळालंय का नक्की? आता सूत्र पाठ करायचं आणि एक सूत्र 5-5 वेळा लिहून काढायचं. आणि तुम्हाला सांगितलंय मी दररोज सूत्र लिहायचे तर लक्षात राहतील. कारण आज शिकवलेलं आपल्याला एक्झाम पर्यंत पुढच्या ह्याच्यापर्यंत लक्षात ठेवायचं. बरोबर का? लिहिताय का दररोज सांगितलेले? घ्या. पुन्हा झालेलं नाही त्यांनी घ्या. पुढचं घेऊयात. कालच्या मूळ संख्या वगैरे लिहिल्या का? मॅडम ती कशाचं? 307 मध्ये किती वेळा
होय होय देणार आहे की, देणार आहे सगळे द्यायचे बाळा. ती 5 गुणिले 10 एच बाळा, झालं का? दंगा करू नका. झालंय का सांगा? बोर्डवर सिरियस करते, पुढचं घेऊया. चला, घेतला का तिसरा प्रश्न? 3/5 मध्ये 3/5 किती वेळा मिळवावे, म्हणजे उत्तर किती येणार आहे? 8 येईल. मग काही प्रत्येक ऑप्शन घालून बघायचं का रे? तेवढा वेळ असतो का परीक्षेला? आहे का तेवढा परीक्षेला वेळ? आपण करू शकतो, पण तेवढा पेपरला वेळ नाही. मग मी जो शॉर्टकट सांगितलंय तो काय सांगा? मी शॉर्ट ट्रिक सांगितली होती. काय सूत्र छेद वापरायचं? भागिले अंश हा, काय सूत्र गुणिले आहे? बेरीज छेद भागिले अंश. हा, गुणिले बेरीज हा, वजा पुढं 1 बेरीज, आणि ह्या ओव्हरऑल करायचं आणि मग वजा 1 करायचं, बरोबर का? छेद किती आहे सांगा? मॅडम पाच. दुसऱ्या बर, छान. हा, बाकीच्यांनी लक्ष द्या. ज्यांचं आलंय त्यांना अगोदर शिकवलं होतं, त्यामुळे त्यांना आलंय परफेक्ट. ज्यांचं नाही त्यांनी बघा इकडं किती आलं. छेद किती आहे? 5 आहे. अंश किती दिलाय? 3. गुणिले बेरीज किती आहे? बेरीज किती आहे? 8 आहे. झालं का? इथं 8 लिहून टाका. वजा किती करायचं? 1 करायचं. बोला किती होणार? 8 पंचे 40. 40/3. कळते का नाही काय सांगायला लागले ते? वरच्या गुणाकार करा, अंशाचा गुणाकार भागिले छेदाचा. 3/8 खाली काय नाही म्हणजे किती असतो? 1. म्हणजे किती झाले? 45/40. 40/3. वजा किती येणार? 1 येणार का? आता 1च्या खाली काय आहे का इथं? नाही. मग काय करायचा? छेद समान आहे का ह्या पूर्णांकाचा? नाही. मग काय करूया सांगा? हा, तिरकस गुणाकार. सांगा कसा करणार? 40. हा, वजा 3. वजा 3/3 भागिले, विसरलं का पोरांनो? नक्की का? हा, मग येणार किती उत्तर सांगा? 40 वजा 3 किती आलं? 37. आणि पुढे पण सांगायचं, पूर्ण वाक्यात सांगा पटपट. 37/3. पर्याय क्रमांक किती आहे बघा? 1. आलं का लक्षात कसं सोडवायचं होतं? चला, आता दुसरं सांगा. लिहून घ्यायची, गडबड करू नका. अगोदर समजावून घ्या. तुम्हाला हे करायचं वेळ देते लिहून घ्यायला. उत्तर 4 आहे पर्याय. हा, बरोबर. थांबा जरा, बाकी सगळ्यांना जमायला पाहिजे ना. हा, बोल बाळा, काय करायचं? छेद भागिले अंश गुणिले छेद बेरीज भागिले अंश हा, गुणिले बेरीज आणि कंस टाकायचा आणि मग वजा वजा 1 करायचं. बोला, छेद कोणता आहे सांगा? 10. हा, अंश कोणता येणार? 6. गुणिले बेरीज 3. हा, पुढे वजा 1 सांगा पटपट किती येणार? 5 थांब, सांगू नका. बोल बाळ, किती येणार? कंस सोडवून दाखवा मला पहिल्यांदा, मग बाकीच बघू. किती येणार कंसात? कंसात उत्तर किती येणार? 30/6. हा, म्हणजे किती येणार? 5. पटकन सांगायचं. 10 × 30. 30/6 आणि परत वजा 1. इथला तसाच राहू दे. कंस तसाच, वजा 1. 30/6 म्हणजे किती आलं? 5 आलं का? हा, आणि 5 वजा 1 किती येणार? 4. ऑप्शन नंबर किती येणार? 3. आलं का लक्षात कसं सोडवायचं आहे? जमेल का? आता परत सांगणार नाही. हा, कळालंय का? आताच काय शंका असले तर विचारा. कळालंय का सांगा नक्की. लक्ष द्यायचं, व्यवस्थित समजतंय. आता कारण ऑप्शन एवढे सगळे टाकून आपल्याला वेळ असतोय का परीक्षेला प्रत्येक वेळ चेक करत बसायला? नाही. म्हणून हा त्याच्यासाठी शॉर्टकट लक्षात ठेवायचं की कसं सोडवून घ्यायचं ते. कळालंय का? हा, सोडवा आता. पटकन पहिलं ते फॉर्म्युला सूत्र दिलंय ते पहिला व्यवस्थित घे बाळा. सूत्र लिहि नीट. ते कसं लिहिलंयस बघते, ओळखते का तरी काय लिहिलंयस, नाही तर काय ते. हा, आपल्याला तर वही वाचायला परत बरी वाटावी की रे. छेद भागिले अंश गुणिले बेरीज, त्याला ब्रॅकेट टाकून मग वजा 1 करायचं. आणि ब्रॅकेट सोडवल्याशिवाय वजा 1 अजिबात करता येणार नाही, हे फिक्स लक्षात ठेवायचं. झालंय का सगळ्यांचं?
झाले का बघू बी हे कार्तिक बघू लिहिलेस का व्यवस्थित? फॉर्म्युला घेतला का नाही? ते बरोबर चिन्ह नाही मग कसं मग एवढा वेळ काय करतोय निवांत हात जोडून बसलायस काय? मग कसं लक्षात राहत नाही काय प्रश्न घ्यायचा ते? प्रॉब्लेम काय आहे मग आपला? झालं का तर होय म्हणताय अक्षर जरा व्यवस्थित काढा. झाले का बाळा? चला नेक्स्ट घ्या. झालंय का सगळ्यांचं नक्की? आता ह्याच्यात काय प्रॉब्लेम नाही ना? जमेल का? का सांगायला पाहिजे अजून एखादं? नेक्स्ट घ्या 65 भागिले 77. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. सांगते. 65 भागिले 77. परत पुन्हा इथं 104 भागिले 99 गुणिले परत 56/45 वजा 1 बरोबर किती? वजा 1 बरोबर किती? पुढे लिहा सरळ रूप द्या. हा सरळ रूप द्या. सोडवणार ट्राय करताय? बरं एकच मिनिट वेळ घ्यायचा नाही जमलं तर ते करा मग पटपट तर तुम्हाला सॉल्व्ह व्हायला पाहिजेत ना. बोला काय करायचं बघा. 65/77 आहे का? हा 65/77 हे आहे असं घ्यायचं. दिलं का? आता इथं मध्ये कोणतं चिन्ह आहे भागा करायचंय का? त्याला काय करायचं बाळानं तुमच्यासाठी कोणतं चिन्ह आहे ते भागा करायचं. काय करायचं याला उलटून गुणिले करायचं. मग उलटून गुणिले म्हणजे काय होतं? गुणिले हे किती आलं? 56/45 वजा 1 आहे तसं ठेवा. इथपर्यंत झालं का सगळ्यांचं क्लिअर? आले का लक्षात सगळ्यांच्या? चला आता भाग ह्याला कसं घालवायचं सांगा. कंचे भागोबेव पदावली आपण बघितली होती का? हा पदावली प्रमाणे पहिल्यांदा गुणाकार सोडवूया का वजाबाकी सोडवायचे? गुणाकार. सांगा किती येणार सांगा ह्यांचा भाग केल्यानंतर कितीने भाग घालूया ह्याला? 11. हा 11 सत्ते. हा इथं आता मी असं गोल करते म्हणजे हा गेलाय असं समजूयात. 11 सत्ते 77 ह्याचं किती आलं? 11 9 99. पुढचं सांगा. हा पुढे जाऊ शकतो की हा 9 1 9 9 5 45 आलं का? पुढे बाळानु पाडे कशाला मी पाठ करायला सांगितलं? परत हे किती आलं? 7 1 7 7 8 56. हा आणि ह्या दोन्ही संख्या एका पाड्यात आहेत. कोणाच्या बघा? हा 13 पाडे कशाला सांगितले? 13 5 104. मग 8 1 8 8 लाट गेलं का? परत 5 1 5 गेले का बघा सगळे. मग राहिलं काय रे आता? काय राहिलं सांगा? हा 1 वजा 1 किती आलं? 0. कारण इथं काहीच नाही राहिलं ना इथं. मग 0 राहिलं असं म्हणायचं का? नाही 1 राहिला की सगळ्यांना वर खाली अंशात आणि छेदात भाग घालून किती राहिलं? सगळं 1 राहिला. हो का? वर पण 1 1 1 खाली पण 1 1 1 आहे का? मग 1 गुणिले 1 गुणिले 3 वेळा केलं तर उत्तर किती येणार? 1च येणार ना. त्याच्यामुळे काय करायचं मग 1 वजा 1 उत्तर किती आलं? 0. म्हणजे पर्याय आपलं हे काय असणार आहे? फायनल उत्तर आपलं 0. आलं का लक्षात? कसं उलटून गुणिले करायचं भाग लावायचं. जमेल का? हा त्याच्यासाठी पाडेपाठ करा म्हणून सांगितलं तुम्हाला. हा ठेवायचं. होय तुम्हाला सोडवायलाच द्यायचंय बाळांना. म्हणजे भागाकार आणि गुणाकार. हा दिले देणार आहे आपल्याला भरपूर आहे सोडवण्यासाठी. चला 6 खाली लिहिलेले -91 वजा 91/32 भागिले
117 भागिले 72 अधिक 2/12 बरोबर किती? ज्यांना जमतंय त्यांनी ट्राय करायचं, ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी मी सोडवून देते. पण आता लक्षात येणं गरजेचं आहे. निम्म्या अर्ध्यापर्यंत तरी यायचं, मगच मी तिथनं पुढे सोडवून देणार. सगळंच जर म्हणाला तर अजिबात नाही देणार. हा, वजा 91 भागिले 32 आणि परत मध्ये भागिले 117 भागिले 72 आहे. चला ट्राय करा 2 मिनिटं, नाही जमलं तर देते. तू इकडे बस ना बरं, तिकडे बस पलीकडे. झाले? एवढा वेळ असतो परीक्षेला? असतोय का सांगा मला एवढा वेळ? मॅडम 23/12. 23/12. बरं, अजून कोणाच झालंय सोडवून? अजून कोणाचं आलंय का? का रे, बाकीच्यांनी काय निम्म्यापर्यंत ट्राय केलंय का नाही? हा, केलंय निम्म्यापर्यंत तरी? आलंय का? छान 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 छान. काय आपलं का नाही आलेलं अजून? का आलेलं नाही? अवघड काही नव्हतंच ना ह्याच्यामध्ये. काय करायचंय बघा, पहिला आहे असं लिहिणार का? -91 भागिले 32 आहे असं उलटून गुणवले. हा, बरोबर आहे. सांगा. गुणवले हा 72/117. 117. छान. पुढं अधिक 2/12. हा, बोला पुढं. काय करायचंय? भाग लावायचा ना मॅडम. मॅडम वजा 21 आहे बघा. वजा 21/12 अधिक 2/12 म्हणजे तिथं वजाबाकी करायचं. होय होय होय. आधी वजा 17/12. बरं, ठीक आहे. चला सांगा इथं काय 8/32. 8/32. हा, 8/32. 8/9/72. हा, बोला पुढे. असं कोणाला भाग जाऊ शकतोय? हा, बोला. 91. मग तुम्हाला पाडे लिहिण्याचा काय उपयोग झाला सांगा? 13च्या पाड्या दोन्ही संख्या येत्या. मग मन लावून पाडे लिहिलेत का सांगा? जर लिहिले असते तर आता जमलं असतं ना. 13/7 = 91. छान. हा, पुढे 13/9 हा, 13/9 = 117. पुढचं सांगा आता. आता 9 ला 9 कॅन्सल. हा, 9 ला 1 9 ला 9 हा, 9च्या पाड्यात 2. 9 ला 9 कॅन्सल झालं. हा, आणि मग राहिलं काय इकडं फक्त 7/4. हा, काय राहिलं फक्त 7/4. नाही वजा 7. वजा 7/4. आधी किती राहिले इकडं? 2/12. बरोबर का? इथपर्यंत झालं का? क्लिअर? कळालंय का इथं? हा, ह्याचं निरीक्षण करा की आता. ह्याचं निरीक्षण कुठं चाललंय? 4. कसलं हुशार आहे बाळा? असं नसतं का? तिथं अधिकच्याला लावतात का? अधिकच्याला लावायचं नसतो. आता इथं छेद समान करून घ्यायचा आहे. मग छेद समान करून घेण्यासाठी आपण एक तर माप लक्षात ठेवायचं, म्हणजे तिरकस गुणाकार तर करू शकतो. नसेल तर कसं करायचं बघा. इथं 12 येत नाही, मग इथं आपण 3 न गुणल्यावर 12 येऊ शकते की नाही सांगा? सहजपणे होतोय. मग आपला नियम काय आहे? जर छेदाला गुणलं तर अंशाला पण गुणायचं. मग मला सांगा, खाली आपण छेदाला गुणलं म्हणून किती येणार आहे? 4/3 झालं. आणि इकडे किती? वजा 7/3. अधिक परत 2/12 आलं का बघा. मग वजा 7/3 म्हणजे किती येणार? वजा 21. वजा 21/12 अधिक 2/12. बोला उत्तर किती येणार? 23 येतं. 26 झाल्या का नाही आपले? अधिक वजाची गणित होते का? मला वाटतं जवळपास 50 वर यायचं. हा, वजा 19 का बरं? वजा अधिक वजा. हा, वजा अधिक वजा होणार. पुढं चिन्ह जाणार. पाठ करायचं म्हणा 5 वेळा आता. वजा अधिक मोठ्या संख्येचे चिन्ह जाणार. काय लाईट गेली काय? वजा अधिक वजा होणार. मोठ्या संख्येचे चिन्ह जाणार. आलं का लक्षात आता? हा, चला सोडू आता. कुणाचं आलेलं नव्हतं त्यांनी बघा. ज्यांचं चाललंय त्यांचं काही चांगलीच गोष्ट आहे. ज्यांचं नाहीये त्यांच्यासाठी सॉल्व्ह करा. आलंय का लक्षात सगळ्यांच्या? ओके. त्याचे पाडेपाठ आहेत ना, तसं सगळ्यांनी पाडेपाठ केले तर त्यांना पण जमणार केलं क्वेश्चन. 117 ते कुठल्या पाड्यात आहे हेच सापडत नाही, तर कसं एकच सापडेल?
झाले? चला, घ्या next step. एक छेद दोन, एक छेद दोन भागिले एक छेद दोन अधिक एक छेद दोन गुणिले एक छेद दोन वजा एक छेद दोन बरोबर किती? बरोबर किती? नेक्स्ट झाले खरे हे. चला ट्राय करा, नाही जमलं तर आहेच आहे, पण किमान निम्म्यापर्यंत तरी करू शकताय ना तुम्ही. सांगितलेलं ह्याच्यावर जेवढं सुटतंय तेवढं बघा, जे जमत नाही ते माझं मी सॉल्व्ह करून देते. मॅडम 304. छान. चला बाकीच्यांनी ट्राय करा, आवरा लवकर. चला झाले ग बाळांनो, आलं का रे सगळ्यांचं? पहिलं बघा, एक छेद दोन भागिले एक छेद दोन आहे. काय करणार सांगा ह्याचा? हा सांगा किती येणार मग? एक छेद दोन गुणिले दोन छेद एक अधिक एक छेद दोन हा गुणिले एक छेद दोन वजा एक छेद दोन. बोला पुढे. तो काय सोडवणार? एक ला एक गेलं, दोन ला दोन गेले, एक ला एक गेलं. मग ह्या एवढ्या सगळ्यांबद्दल किती राहिले? एकच राहिलं. हा पुढे सांगा. अधिक एक छेद दोन. हा अधिक एक छेद दोन. पहिल्यांदा हे एवढं केलं त्याच्याबद्दल एक आलं. अधिक परत एक छेद दोन आहे असं, परत गुणिले एक छेद दोन आहे असं, परत वजा एक छेद दोन. बोला परत कुठलं ऑपरेशन करणार? अधिक करणार का गुणिले करणार का वजाच करणार? गुणिले. हा किती येणार मग गुणिलेच ह्यांचं? किती येणार? हा 1/4. कारण मध्ये गुणाकाराचं चिन्ह असलं तर अंश-अंशाचा गुणाकार भागिले छेदाचा गुणाकार करायचा. म्हणजे किती आलं? 1 अधिक 1/4 वजा 1/2. बोला किती होणार मग? तिथं आता तिरकस गुणाकार करून घेऊयात का? तिरकस गुणाकार करूया, कारण ह्याच्या एकच्या इथं काय नाही किंवा आता ह्याच्यातला कंचे भागू बेव प्रमाणे पहिल्यांदा बेरीज करून घ्या, परत वजाबाकी करून घ्या. किती येणार सांगा मला इथलं? 1 अधिक 1/4 वजा 1/2 आहे. एकच्या खाली काय नाही म्हणजे 1 आहे. करा तिरकस गुणाकार. तिरकस गुणाकार. आणि कशाला तोंडी सांगा ना बाळांनो? 4 एके 4 अधिक 1 एकी 1 भागिले किती येणार? 4 वजा 1/2. 4 अधिक 1 म्हणजे 5. 5/4 वजा 1/2 आलं का? आलं का? हा परत तिरकस गुणाकार करा. किती येणार? 5/10 आणि वजा 4. 10 वजा 4 भागिले किती आलं? 8 आलं का? म्हणजे 10 वजा 4 6/8 म्हणजे उत्तर किती आलं? 3/4. मग अवघड काय होतं सांगा ह्याच्यात सोडवायला? काय अवघड होतं? आलं का लक्षात? कंचे भागू बेव प्रमाण पहिल्यांदा कंस बघायचा आहे का? ब्रॅकेट बघायचं, परत भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी असं एक एक स्टेप करत जायचं. जेव्हा तुमचं चांगलं प्रॅक्टिस होईल तेव्हा एवढ्या सगळ्या स्टेप करत बसायची गरज लागणार नाही, पण बेसिक तुम्हाला कळालं पाहिजे. हा सोडवले 2/3. बर चला बाकीच्यांनी सांगा मला ह्याचं काय येणार ते बोला. हा सांगा ह्याचं किती येणार सांगा पहिलं. हा काय घेऊन सांगा? वजा 42 बर बघूयात. भागिले वजा 189 अधिक परत सॉरी किती दिले? वजा 5/18. चला आता इथं पहिल्यांदा गुणाकार आणि अधिक आहे. पहिल्यांदा कुठलं करणार? गुणाकाराचं करणार का? हा सांगा गुणाकार. हे अरे लिहून घेऊ नको, मी कुठेही जाणार नाही. लिहायला वेळ देते, समजावून घे ना. लिहिण्याची इतकी का गडबड झाल्या?
हा कितीने भाग जाणार सांगा मला इथं पहिल्यांदा. हा 21 बाळा 42 दोन्ही 84. कशाला विचार करायला लागतोय सांगा. 42 दोन्ही 84 की नाही. मग किती आलं इथं -1/2 लिहून टाका ना पटकन. 42 एके 42, 42 दोन्ही 84. ते वजाचं चिन्ह अंशाला होतं, अंशाचं अंशाला देऊन टाकलं. गुणिले इथं कितीने भाग जाऊ शकेल बघा बरं. हा 252 आणि 189 दोन्ही पण एकाच पाड्यात असल्या पाहिजेत. असं कितीने भाग जाऊ शकेल. 9 न जातोय का बघा. हा 9 न 252 ला घालवलं तर किती होणार. 28 येतोय. 9 दुनी 18 आणि राहिले किती. हा 7 ते 72 झालं. 72 72 म्हणजे वर किती आलं ह्याच्याबद्दल 28 आणि 9 दुनी 18 9 एके 9 आलं का बघा इथं. आणि ते वजामध्ये हा वजामध्ये लिहूया -21 बरोबर का. मग सांगा किती झाला. -1/2 गुणिले 28 आणि 21 कोणाच्या पाड्यात आहेत. परत हा 7 त्रिका 21 आणि ह्या 7 चोक 28 म्हणजे आले किती. परत 4 भागिले -3 आलं का इथं. परत अधिक -5/18 आहे का. आता मला सांगा हे दोन्ही गुणाकारात आहेत का नाही. मग 1 अंशात -1 आणि 1 छेदात -1 वजा वजा कॅन्सल. मग राहिलं किती सांगा 4 आणि अजून इथं आहे की 2 दुनी 4 झालं का कमी बघा. मग पुढे काय येणार हे त्यातला. हा किती येणार 2/3. हा 2/3 कारण ह्या वजाला हा वजा जाणार आहे म्हणजे 2/3 आणि हे अधिक आणि हे वजा मिळून काय होणार वजाच होणार का. म्हणजे वजा 5/18. आता छेद समान आहेत का नाही. मग कसं करून घेऊया सांगा. 3 गुणिले 6 केलं तर चालेल किंवा तिरकस गुणाकार मापटं वापरलं तरी सुद्धा चालेल. आता सोपं काय आहे बघा. तिरकस गुणाकार करण्यापेक्षा गेल्या 6 न गुणलं तर चालतंय की नाही कारण 3 संग 18 होतंय. मग आपला नियम काय आहे छेदाला गुणलं तर अंशाला पण गुणायचं. मग सांगा किती येणार ह्याचा 6 दुनी 12 12 भागिले किती 18 वजा 5/18 सांगा किती आला 12 वजा 5 म्हणजे 7/18 आले का लक्षात. कळालं का आता कसं सोडवायचंय. ह्या व्यवस्थित टोटल करून आलं होतं का तेवढंच का वेगळं काय आलंय. ए बाळा आले का कसं आले का तेवढंच. आता व्यवस्थित समजावून दिल्याशिवाय अजिबात उतरून घ्यायचं नाही. सांगते काय अजिबात उतरून घ्यायचं नाही. पहिलं व्यवस्थित समजावून घ्यायचं आणि मगच आता न बघता ट्राय करा. सारखं बोर्डवर बघायचं नाही. सारखं बघितलं का मी इरेज करणार बघ. सारखं बोर्डवर बघायचं नाही अजिबात. माईक लावताय ना माईक पण लावताय. पहिल्याच किती आलंय वजा 3 सगळ्यांचं सोडून झालंय. नक्की चला सांगा कसं सोडवलं. 7 येणार 17/12 हा बोल बाळा गुणिले वजा 36 वजा गुणिले किती होणार वजा 36 हा 36 भागिले हा उडा मॅडम वजा 36 नाही खाली घ्यायचं त्याला चिन्ह सहित घ्यायचं. असू द्या नाही काही फरक पडत सांगते त्याच्यात काय परत बदल किती येणार सांगा 12 एके 12 1 छेदातला 1 अंशातला 12 त्रिक 36 हा पुढे सांगा 17 एके 17 17 5 85 बोला झालं का. हा उत्तर किती आलं 3 वजा 5 म्हणजे असं लिहिलं तरी चालतं व वजा मध्ये दोघांच्या चिन्ह दिलं तरी पण चालतं. असं असेल तर वजा हा काही प्रॉब्लेम नाही. जसं ऑप्शन मध्ये असेल त्याच्याप्रमाणे टिक करायचं.
आले का तिथे लक्षात काय चुकलंय बघा मॅडम त्याच्यामध्ये. एकीचे 135 खाली. पुढच्याचं सांगा काय करायचं बघा. हे वजा 4/7 आहे का? हा त्याला काय करूया पलीकडे घेऊन जायचं म्हणजे कोणाकडं इकडे की बरोबर चिन्हाची डावी बाजू झाली का? ही कुठली झाली? उजवी बाजू झाली का? मग काय करायचं डाव्या बाजूचं जेवढं आहे तिथला x इथंच ठेवायचा. हे 3/5 पण इथंच ठेवलं का? इथं काय आहे? इथं वजा चिन्ह आहे का? मग पलीकडे गेल्यावर काय करायचं? मायनसचं प्लस होणार बाळा. इकडे आता वजा आहे ना वजाच मायनस कसं होईल सांगू बाळा. वजाचा अधिक होणार ना इकडे गेल्यावरती म्हणून अधिक 4/7 करायचं. चला सांगा मॅडम ते प्लस हा? ते प्लस मध्ये असते बघा का? हा. ते पलटताना मग ते दुसऱ्या मायनस होतं दुसऱ्या बाजूला जाताना मायनस होतं. समज आता हे जर इथं अधिक असतं काहीच दिलं नसतं तर ह्याचा अर्थ काय झाला असता बाय डिफॉल्ट ते प्लस असतं त्यावेळी आपल्याला इथं मायनस घ्यायला लागलं असतं. जर डाव्या बाजूला अधिक असेल तर उजव्या बाजूला गेल्यावर वजा करायचं आणि डाव्या बाजूला जर वजा असेल तर उजव्या बाजूला गेल्यावर अधिक करायचं. एवढं लक्षात ठेवायचं. आता इथं काय होतं वजा होतं का म्हणून काय केलं 3/5 आहे असं लिहिलं ग उजव्या बाजूचं आणि वजा 4/7 होतं. इकडे गेल्यावर काय होणार अधिक 4/7. आलं का लक्षात? हा चला आता करावंच तिरकस गुणाकार करा आता. छेद समान नाही ना? छेद समान आहे का? हा 7त्रिक 21 अधिक किती होणार 20 भागिले किती आहे 35. उत्तर किती येणार मग 41/35. आलं होतं का सगळ्यांचं? मॅडम आले. आले का इथे? छान. चला सोडवा. जेवढं पटपट पटपट सोडवता येतील तेवढी सोडवायची. कुणाचं पटकन होतंय बघायचं. आपल्या आपल्या यायलाच पाहिजे आणि बाकीच्यांची लगे एका मिनिटाच्या आत सुटतात आपल्याला पण सुटलं पाहिजे असं डोक्यात घ्यायचं. नाहीतर मग देतात मॅडम सोडूया परत निवांत वाट बघूया असलं काही ठेवायचं नाही. आलंय का लक्षात? आले का लक्षात? नक्की समजेल का? चला नेक्स्ट घ्या. सर्वात लहान 2 अंकी. नेक्स्ट घ्या सर्वात लहान 2 अंकी. सर्वात लहान 2 अंकी ऋण पूर्णांक संख्या. सर्वात लहान 2 अंकी ऋण पूर्णांक संख्या. ऋण पूर्णांक संख्या व सर्वात मोठी 1 अंकी संख्या. सर्वात लहान 2 अंकी ऋण पूर्णांक संख्या व सर्वात मोठी 1 अंकी धन पूर्णांक संख्या. सर्वात मोठी 1 अंकी धन पूर्णांक संख्या. धन पूर्णांक संख्या यांचा गुणाकार किती? यांचा गुणाकार किती? यांचा गुणाकार किती? आता मला सांगा सर्वात लहान 2 अंकी ऋण पूर्णांक संख्या कोणती? मी परवा दिले होते बघा धनसंख्या ऋण संख्या आणि मध्ये 0 दिला होता का? आठवतंय का? हा डाव्या बाजूला जेवढं जाईल तेवढं त्या संख्या काय होणार त्यांची किंमत कमी कमी होत जाणार. मग सगळ्यात मोठी ऋण पूर्णांक 2 अंकी संख्या कोणती येणार? हा वजा 10. बरोबर वजा 10. बोला पुढे कोणाचा गुणाकार सांगितलाय? व सर्वात मोठी 1 अंकी धन पूर्णांक संख्या. सर्वात मोठी 9. सर्वात मोठी 9 येणार. सर्वात मोठी धन पूर्णांक संख्या सांगितलंय 1 9. यांचं काय करायचं आहे गुणाकार. किती आला सांगा गुणाकार? किती येणार गुणाकार यांचा? वजा 90. वजा 90. आलं का लक्षात? कळालंय का? लिहून ठेवा तिथं व्यवस्थित. सर्वात लहान 2 अंकी पूर्णांक संख्या बरोबर सर्वात लहान 2 अंकी पूर्णांक संख्या. सर्वात लहान 2 अंकी ऋण पूर्णांक संख्या बरोबर किती आली होती? 10. वजा 10 ऋण पूर्णांक आहे ना त्याच्यामुळे वजा 10. आणि नेक्स्ट लाईन घ्या सर्वात मोठी 1 अंकी धन पूर्णांक संख्या. सर्वात मोठी 1 अंकी धन पूर्णांक संख्या बरोबर किती? हा काय सर्वात लहान 2 अंकी. वजा वजाकडे मग इकडे गेले की बारकी होतात म्हणजे वजा 99.
नाही काय विचारलं तुम्हाला मोठी विचारल्या का लहान विचारल्या? अरे सर्वात लहान विचारल्या. सर्वात लहान म्हटल्यावर वजा 99 होणार. हा सर्वात लहान विचारल्या तुम्हाला. आणि सर्वात मोठी म्हटल्यावर कोणती येणार? वजा 10 येणार. हा सर्वात लहान विचारल्या. लहान वजा 99 घ्यायला पाहिजे सर्वात लहान म्हटल्यावर. हा वजा 99. आणि दुसरी कोणती सांगितल्या? सर्वात मोठी एक अंकी धनपूर्णांक म्हणजे किती आली ती? 9 आली. हा 99 गुणिले 9 करा किती येणार? हा वजा 99 गुणिले 9 किती आल्या? वजा 891. 800. हा वजा 828. 91. 28 येण्याचं काय सांगितलं बाळा? असं की करतोयस? 99 81. हातच्या गेला 8. 81 आणि 8 किती झाले? 81 8 किती होणार? 89 म्हणजे वजा 891 येणार. 828 कुठे येते बाळा? वजा 891. सर्वात मोठी लिहिलंय ना? सॉरी सर्वात लहान 2 अंकी आणि सर्वात मोठी असली तर कोणती असणार आहे? सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या सांगते हा सांगता म्हणजे सर्वात दोन अंकी सर्वात मोठी 2 अंकी. हा 2 अंकी -10. हा चला आले का लक्षात? पुढचं घ्या. बस की 15. चला पुढे घ्या. धनसंख्या कॉमा 0 व ऋण संख्या. धनसंख्या कॉमा 0 व ऋण संख्या. धनसंख्या 0 व ऋण संख्या मिळून संख्यांचा जो समूह तयार होतो त्याला डॅश डॅश म्हणतात. बोला धन पण आल्या पाहिजेत म्हणजे ज्यांना अधिक असेल नीट चेक करा बरोबर का? हा धनसंख्या पण आल्या पाहिजे, 0 पण पाहिजे आणि ऋण पण आल्या पाहिजेत. म्हणजे डाव्या बाजूच्या पण पाहिजेत, उजव्या बाजूच्या पण पाहिजेत आणि 0. हा पूर्ण संख्या रेषच म्हणजे कोणती असतात मग त्या? बरोबर आहे की पूर्णांक संख्या. बरोबर आहे पूर्णांक संख्या. मीच मुद्दाम म्हणालेले तुम्ही परत बदलताय का बघायचं. पूर्णांक संख्या बाळा कळते का नाही काय चाललंय ते? हा पुढचं घ्या. आणि जर 0 आणि नैसर्गिक संख्या असेल तर त्या संख्यांना कोणत्या म्हणायचं? पूर्ण संख्या. ते पण खाली लिहून घ्या. याचं झालं का पूर्णांक संख्या? नेक्स्ट लाईनला घ्या. 0 व नैसर्गिक संख्या. 0 व नैसर्गिक संख्या यांचा मिळून जो समूह तयार होतो त्याला पूर्ण संख्या असे म्हणतात. पूर्ण संख्या असे म्हणतात. आणि अजून एक लास्ट एक्झाम्पल ना. सर्वात लहान पूर्ण संख्या व सर्वात लहान पूर्ण संख्या व सर्वात मोठी ऋण समपूर्णांक संख्या. सर्वात मोठी समपूर्णांक संख्या. सर्वात मोठी पण पाहिजे, ऋण पण पाहिजे आणि सम पण पाहिजे पूर्णांक. असं संख्या यांची बेरीज किती? नीट विचार कर बाळा जरा मग उत्तर दे. ऋण पूर्णांक संख्या, ऋण समपूर्णांक संख्या. छान बरोबर. ह्याला जमलं खरे. पूर्ण संख्या लहान 0. हा सर्वात लहान पूर्ण संख्या किती येणार? 0. निघे का तिथं? कधी जमायचं? बाकीच्यांची उत्तर तयार झाली. सर्वात लहान पूर्ण संख्या बरोबर किती येणार? 0. आणि सर्वात मोठी ऋण समपूर्णांक संख्या. हा लिही तिथं. त्यांची उत्तर तयार झाली बाळा. सांगून उत्तर प्रश्नांचं आकलन होऊन तयार झालं. सर्वात मोठी ऋण
समपूर्णांक संख्या. समपूर्णांक संख्या बरोबर किती येणार? -2. कारण डाव्या बाजूला गेलं का संख्यांची किंमत काय होते? कमी कमी होत जाते. त्याच्यामुळे सगळ्यात मोठं कोण? -1. त्याच्यानंतर कोण? -2 लहान आला, सगळ्यात मोठा -1. त्याच्यानंतर लहान कोण येणार? -2. -2 नंतर लहान -3. असं पुढं कमी 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 होत जाणार. मग यांची बेरीज विचारलाय. बेरीज किती येणार आहे? 0 अधिक किती करायचं? 0 अधिक किती करणार? -2. म्हणजे उत्तर किती आलं? 0 अधिक -2 किती येणार उत्तर? -2. हा, हे -2 इथं ब्रॅकेट मध्ये टाकायचं. नीट करा. म्हणजे झालं किती उत्तर? -2. कळाले का? हा, आता एकदा संख्या रेषा व्यवस्थित काढून घ्या. बोला, मध्ये कोणता पॉइंट असतो? 0. हा, इकडच्या बाजूला कोणतं येणार? इकडे कोणतं येणार आहे? हा, 1 2 3 4 5 6 7 असं सगळं वाढत जाईल. इकडे कोणते असणार आहे? हा, -1 -2 -3 -4. बरोबर का? असं इकडे वाढवत जायचं. किती लक्ष दे बाळा इकडं. आता मला सांगा लगेच, इकडे लक्ष द्या. मी सांगते त्या प्रश्नांची उत्तर द्या अगोदर. हे सगळी संख्या रेषा मिळून हे कसल्या संख्या म्हणायचं? म्हणजे 0 पण येणार, धन पण येणार आणि ऋण पण येणार. मग अशी मिळून कोणत्या होणार? हा, पूर्णांक. कोण येणार त्याच्यामध्ये? 0 अधिक कोण येणार? धन अधिक कोण येणार? ऋण. म्हणजे कोणती संख्या झाल्या म्हणायचं? ह्या पूर्णांक. मला सांगा आता दुसरं, छेदातल्या 0 अधिक धन बरोबर कोणत्या संख्या मिळणार? हा, फक्त पूर्ण. बाळा नीट लक्ष दे. काय काय सांगितलं? 0 इकडच्या सगळ्या कसल्या म्हणायचं? ह्या धन संख्या झाल्या का? इकडच्या सगळ्या कसल्या झाल्या? शिकवायला लागल्या तिकडं झालं. दुसरंच काहीतरी. कुठं जाणार आहेस का लगेच? इकडं कोणत्या संख्या झाल्या? ह्या धन रे. हा, इकडच्या कुठल्या झाल्या? हा, मग ह्या ऋण 0. बाकीच्या बोलला का सांगायचं उत्तर काय येणार? ते 0 पण आहे. हे सगळं धन आणि ऋण या संख्या मिळून जो समूह तयार होणार तो कुठला होणार? पूर्णांक. आणि 0 आणि धन संख्या मिळून कुठला होणार? नीट लक्ष द्यायचं. कुणाच तर ऐकून सांगायचं नाही. तर सांगायला लागले की नाही? सांग बरं. आता परत एकदा सांगते, नीट लक्ष दे. इकडच्या सगळ्या ह्या ज्या निगेटिव्ह वजा चिन्ह दिलंय का त्यांना सगळ्यांना कसल्या म्हणायचं? ऋण पूर्णांक. इकडच्या सगळ्या शून्यापासून इकडे दिले उजव्या बाजूला त्या कोणत्या झाल्या? धन पूर्णांक. आणि हा मधला कोण झाला? 0. ज्यावेळी 0 धनसंख्या आणि ऋण संख्या यांचा समूह असतो त्याला कसल्या म्हणायचं? पूर्णांक संख्या. जे इथं लिहिलंय का मी? 0 धन अधिक ऋण बरोबर काय होणार? पूर्णांक. त्याच्यानंतरचा बघा, ज्यावेळेस तुम्हाला 0 आणि फक्त धन येणार तेव्हा कोणत्या संख्या झाल्या म्हणायचं? पूर्ण. या पूर्ण संख्या. आणि मला अजून एक सांगा तिसरा, फक्त मला 1 पासून पुढच्या सगळ्या आल्या नैसर्गिक. हा, 1 च्या पुढे सगळ्या 1 पासून पुढे. हा, 1 पासून पुढे कसल्या म्हणायचं? या नैसर्गिक संख्या. जमेल का आता काय सांगितलं ते? आणि परिमेय संख्येसाठी काय पाहिजे असतं? परिमेय संख्येसाठी काय पाहिजे असतं? परिमेय संख्या असेल तर त्यांना काय गरजेचं असतं? त्याचा जो फॉर्मॅट आहे तो काय आला पाहिजे? P/Q. आणि Q इज नॉट इक्वल टू 0. अलग लक्षात. म्हणजे असा पूर्णांक आला तरी चालेल पण छेदामध्ये 0 आलं पाहिजे का? नाही. अशा संख्यांना कोणत्या म्हणायचं? परिमेय संख्या. मला सांगा 3/5 ही परिमेय येणार का? 5 आहे का नाही परिमेय? आहे की बाळांनो? काय झालं? आहे की परिमेय. 3/5 0 सोडून दुसरं आलंय ना? आहे की 5 वर्गमूळ. सॉरी, 3/5 आहे. आले ते आवडते. 3/5 साधा दिलाय ना तुमचं. मेन काय आहे? परिमेय संख्या येण्यासाठी P/Q फॉर्म असला पाहिजे आणि छेदामध्ये Q नकोय. मग नाहीच आहे ना, त्याच्यामुळे 3/5 आले. अलग लक्षात कसं घ्यायचं ते. आता तुम्हाला सांग, जर त्यावेळेस मी असं म्हणते का नाही वर्गमुळात 16 ही परिमेय का अपरिमेय? परिमेय. बरोबर. मग 4च्या खाली 1 आहेच. अलग लक्षात. फक्त छेदात तुम्हाला 0 नको असतं रे. कळालं का? हा, परिमेय म्हणायचं. छेदात 0 असलं तर ते नाही म्हणायचं. ती संख्याच नाही म्हणायचं.
मग अशीच सांगितलंय बाळा, जर अंशात शून्य असला तर उत्तर किती येणार? शून्यच येणार ना. मग शून्य ही कसली संख्या आहे? परिमेय संख्या आहे. मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं, परत एकदा सांगते, ते नीट लिहून घ्या. शून्य ही कसली संख्या आहे? परिमेय संख्या आहे बाळांनो. शून्य ही परिमेय संख्या आहे. शून्य ही परिमेय संख्या आहे. मग जर तुम्हाला समजा 0/5 आलं तर हे परिमेय म्हणायचं का अपरिमेय म्हणायचं? परिमेय म्हणायचं, कारण 0/5 उत्तर किती येतं? शून्यच येतं रे. आलं लक्षात? म्हणून ती परिमेय. जर समजा मी तुम्हाला जर असं विचारलं की 5, समजा मी 5वं तुम्हाला असं सांगितलं की 5/0 ही परिमेय येणार का अपरिमेय येणार? अपरिमेय येणार. कसली म्हणायचं? अपरिमेय. कारण ह्याचं उत्तर किती असतं? अनंत. त्याच्यामुळे ही कसली म्हणायचं? अपरिमेय. सांगू शकत नाही. इन्फिनिटी येतं रे. हे असलं चिन्ह काढायचं असतं. त्यांना कसलं म्हणायचं? अपरिमेय. कळाले का आता काय सांगितलं ते? आले का लक्षात? चला घ्या आता नोट डाऊन व्यवस्थित बोर्डवरचं. प्रॅक्टिस सॉल्व कर. दहा बारा पाणी सोड, 15 पाणी सोड, 15 पाणी सोड, जास्त सगळं सोडून पाणी पाहिजे. प्रत्येक गणित मोड म्हणजे झाले का बाळांनो? ते पूर्ण संख्या रेषा व्यवस्थित घ्या.